सौदी अरेबिया असेल, बहरीन असेल, UAE असेल, कुवेत असेल, कतर असेल, या सगळ्या देशांना समुद्रमार्गानं हिंदी महासागरात जर पोहोचायचं असलं तर त्यांच्यासाठी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे. आता मी तुम्हाला जे देश सांगितलेत हे सगळे देश कच्च्या तेलाची निर्यात करणारे महत्त्वाचे देश आहेत. त्यामुळं आता इराणनं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये त्यांचा मार्ग रोखला तर या देशांची तेलाची निर्यात ही बंद होऊ शकते. आणि थोडी थिडकी नाही तर जगभरातल्या एकूण तेल निर्यातीपैकी 20 ते 30% तेलाची वाहतूक या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून होते. त्यामुळं भारत असेल किंवा चीन असेल यांना तेलाच्या टंचाईला सामोरं जावं लागू शकतं आणि त्यामुळं या देशांमध्ये तेलाची प्रचंड महागाई होऊ शकते. आता इराणच्या संसदेनं फक्त स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद करण्याची परवानगी दिली तरीही भारतात तेलाच्या किमती या $80पेक्षाही वर पोहोचल्यात. आणि जर इराणनं ही प्रत्यक्षात बंदी लागू केली आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ चोक केला तर कच्च्या तेलाच्या किमती या $150 ते $200 पर्यंत पोहोचतील. त्यामुळं भारतात प्रचंड महागाई होईल हे उघड आहे.